तुझ्या लोकशाहीला लावला येतो ही एका मातेचं मनोगत आहे. फटाटेवाडी हे गाव तसं हायवे पासून 4-5 किलोमीटर अंतरावर असणारे गाव. गावात मर्याईचं मंदिर, गावात मसुबाचं मंदिर, पारावर मारुती, सद्गुरी दगडानं घडवलेला पार आणि त्या पारावर 2 लिंबाची झाड आणि 1 चिचेचं झाड आणि त्या पाराच्या बाजूनं गेलं मुख्य हायवेला लागताना संत्या सपकाळाचं दुकान. संत्या सपकाळ म्हणजे त्याची आई आणि ते हे दोघं मायलेक गावात राहायचे. त्याचा बाप किरकोळ ऍक्सिडेंट मध्ये मेला होता आणि PM विमा योजनेतलं 2 लाख रुपये आलतं आणि दुसरे 2 लाख आणि 6 लाख रुपये त्याच्या बानं जमवलेलं 2 लाख अशी 6 लाखाची बिजमी तिच्या आई शेवंताबाईकडे होती. आणि त्याच संख्यानं 12वीतनं शाळा सुटली होती आणि गावात दुकान टाकलं होतं. मेन्स वेअर त्याला म्हणते ते, आपल्या भाषेत हजामतीचं दुकान. असा हा संत्या सोळ गावात तसा उन्हाळ पोरात राहणारा परंतु प्रिय माणूस होता सगळ्यांसाठी. आणि त्याच्या दुकानात यायची आणि गर्दी वाढायचं कारण काय, त्यानं एखादी दाढी केली की पुढा हाक मारायचा, ए बापू 1-2 पेशल आण. अशा पद्धतीनं त्यानं गिरायकाला बी चहा पाजायचा आणि तिथं जमलेल्या लोकांना बी चहा पाजायचा. त्यामुळे पोराची आणि माणसाची गर्दी हो म्हणून त्याच्या दुकानात व्हायची. आणि अशा पद्धतीनं ही संत्याचं चालू झालेलं असायचं. आणि एक दिवशी अचानक सकाळी सगळी उन्हाच्या तिरमीला बसली होती आणि दामाजी एक्सप्रेस आला आणि दामाजी एक्सप्रेस वाचता वाचता त्यानं बघितलं की आपल्या फटाटेवाडीची निवडणूक लागली आहे. फटाटेवाडीची निवडणूक लागली आहे. आपला प्रभाग आहे ती एक OBC साठी पडलाय आणि एक जनरल साठी पडलाय. आणि आता काय बी करायचं, OBCचा उमेदवार म्हणून या ठिकाणी संत्या सपकाळाला उभं करायचं. हे सगळ्या पोरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला चालू केलं. मग सगळी लोक जमा झाली. संत्याला निवडणुकीला उभं करायचं, संत्याला निवडणुकीला उभं करायचं. आणि मग काय त्यानं सांगितलं आणि त्याचा दोस्त आला. हे म्हणला गावात 2 पार्टी. ते म्हणला एक काव तात्याची पार्टी आहे म्हणला आणि एक भालू अण्णाची पार्टी आहे म्हणला. काव तात्या त्याला का म्हणायचा तर सगळ्यावर भसकायचं असते म्हणून त्याला काव तात्या म्हणायचे. आणि 3 टर्म झालं त्या काव तात्याची सत्ता त्या ग्रामपंचायतीवर होती. आता आपण म्हणला भालू अण्णाला तिकीट मागायचं म्हणला. आणि सगळी आता म्हणला काय म्हणला 3 टर्म असल्यामुळं आणि म्हणला त्यांच्या विरोधात अँटी अनकम्बन्सी फॅक्टर आहे म्हणला. अँटी अनकम्बन्सी फॅक्टर म्हणजे काय, अरे म्हणला मग दुसरा एक BA इंग्लिश झालेला होता. सत्तेच्या विरोधातला कौल तरी बी रामतात्याला काय उनगना मग उद्याकडेला बसलं होतं. आगा म्हणजे म्हणला त्यांना लय लोक कटाळले ती म्हणला. आता आपण नवीन पोराला नवीन पार्टीला चान्स देऊ. गड्या म्हणली सगळी बराबर आहे म्हणली. हे सगळी पोरं माणसं गेले या ठिकाणी भालू अण्णाच्या घरला. भालू अण्णा म्हणजे अक्षरशः बेरका माणूस डेलजत बसला होता. त्याला माहित होतं ही पोरं कशाला आले, ती काय झालंय काय नाही. मग असं संत्याला OBC मधनं निवडणुकीला लढवायचं ठरवलंय, असं केलंय तसं केलंय. जरा भालू अण्णांना अंदाज घेतला. लगा निवडणूक लढवायचं म्हणजे काय खायचं काम आहे काय म्हणला, सांग बरं म्हणला. आता का आपल्या वार्डात जर 500 मतं धरली तर जवळपास 5 लाख रुपये म्हणला नुसतं वाटायला लागते तर म्हणला. आणि 2 लाख रुपये तर म्हणला वरच्या खर्चा पाण्याला लागते. तवर का आणण्यामध्येच म्हणलं 5 काय 10 लाख उद्या म्हणला, तुम्ही नुसतं संत्याला तिकीट द्या म्हणला, आमचं आम्ही बघून घेतो म्हणा. हे संत्याला तिकीट द्यायचं ठरलं. संत्याला तिकीट द्यायचं ठरल्यावर सगळ्या गावभर कालवा झाला. गावभर कालवा झाल्यानंतर इकडं तिकडं वेळ जात होता. अर्ज भरायचा दिवस आला. अर्ज भरायचा दिवस आला. दद्दरगे दद्दनांग उंगनांग उंगनांग दद्दरगे दद्दनांग उंगनांग उंगनांग दद्दनांग कुकनांग दद्दनांग हे हलक्या वाजा लागल्या. मुहूर्त होता 11 वाजताचा आणि मुहूर्त 11 वाजताचा होता. 10:30 वाजलं तर एक माणूस येईना तिथं. अरे काय भानगड झाली म्हणला.
अर्ज तर भरायला जायचा 11चा मुहूर्त आहे, एक माणूस कसा काही येणार. मग तवर काल आला ओ म्हणला चांद भाभी को बुलाव म्हणला. मग आता राजे चांद भाभीला बोलून आणलं. चांद भाभी इधर आओ म्हणला. अभी संत्या का अर्ज सटने को जाने का है, संत्या का अर्ज सटने को जाने का लोगा जाते नाही म्हणला. मग त्यात काय करायचं म्हणला. संत्या असं कर म्हणला, 30,000चा बंडल काढ म्हणला आणि 20,000चा बंडल काढ आणि या चांद भाभीकडे दे म्हणला. आणि त्याने 20,000चा बंडल चांद भाभीकडे दिला. चांद भाभीकडे गेल्यावर चांद भाभी अशी सगळ्या वार्डात फिरून आली. तशा 5-50 बाया गोळा झाल्या. काय जादू केली कोणाला ठेवाय चांद भाभीनं. सगळ्याला 200-200 रुपये दिला आणि 10,000 खिशात घातलं तिनं. आणि बाया गोळा झाल्या. पुन्हा चालू झालं ही सगळी गर्दी ग्रामपंचायतीच्या ऑफिसात घेतली. सगळ्यांना कळलं निवडणुकीला उभारलोय संत्या. तवर का पोरं आले 15 ते 17-18 वर्षाची सगळी पोरं. संतोष मेंबरचा विजय असो संतोष. आणि ही पोरं कशाला आले ती म्हणला. 15-17 वर्षाची यांना मत ना तिथं गबस म्हणला. आणि हीच आपली खरी टार प्रचारक आहे ती म्हणला. टार प्रचारक आणि बारकी लेकर तसं नाही म्हणला. बर पोरानो काय म्हणणं आहे तुमचं. आपण म्हणला FPL घ्यायचं आहे म्हणला. FPL म्हणजे काय भानगड आहे. फताटेवाडी प्रीमियर लीग घ्यायचं आहे म्हणला. त्याचं पहिलं बक्षीस म्हणला संतोष मेंबरला लावायचं म्हणला. हा लावू द्या म्हणला. चला त्यांना कितीचं बक्षीस पहिलं 15,000चं. हे स्पर्धेचा दिवस उगवला. छान हे स्टेडियम सजवलं सगळं. असा मंडप टाकलेला आणि लग्नात आणते ती तसली खुर्ची संत्याला बसायला आणलेली. आमचा हे सगळा लवाजमा त्या स्पर्धेचं उद्घाटन करायला गेला. सगळी माणसं संत्या आला, संतोष आला, संतोष मेंबर आलेला आला. मग त्या टायमाला सौर्या कॉमेंट्री करत होतं. मौसम बहुत अच्छा है और हमारा नेता भी सच्चा है. सन्माननीय संतोष सोड या ठिकाणी आलेले आहेत आणि मताचे चौकार षटकार या ठिकाणी ते मारणार आहेत. असं तसं म्हणलं. दोन्ही संघाची ओळख झाली. 5 उडवला आणि सामना चालू झाला. सामना चालू झाल्यावर कुणी तर परस्परच त्या ठिकाणी माईकवर अनाऊन्स केले. आजच्या या पहिल्या ओपनिंगच्या मॅचला ज्या षटकार मारणाऱ्याला 500 रुपये आणि चौकार मारणाऱ्याला 100 रुपये हे आपल्या संतोष मेंबर कडून आले तर म्हणला. झालं फटाफट बॅटीनं हाना लागले. 25 षटकार झालं आणि 50 चौकार झालं. आणि मग ते सौर्यान हे आली दुसऱ्या. म्हणले किती झालं म्हणले. 25 षटकारचं 12,500 झालं आणि 50 चौकारचं 50,000 रुपये 5,000 रुपये झालं. 17,500 रुपये द्या म्हणले. 17,500 रुपये दिलं. आणि अशी जाता जाता आण्या संत्या पांड्या इट्या मारत्या सगळी चर्चा करायला लागली. म्हणलं लोक आपल्या गावची पोरं चांगली खेळते की म्हणला. कुठे तर IPL ला भारताच्या टीम मध्ये पाठवायला पाहिजे. एवढं षटकार आणि एवढं चौकार. गण्या म्हणला तुम्हाला गोम माहित नाही म्हणला. त्यांनी बॉटऱ्या आत घेतल्या होत्या म्हणला. अरे तुझ्या आईला म्हणला 17,500ला चुना लागला गे म्हणला. लागला म्हणला. ती आपली कोण आहे ती टायर प्रचारक आहे ती म्हणला. झालं. मग असं करत झालं. त्यावर का खंड्या पळत आलं. अरे म्हणला ते सुतार मेटावरचा पांढरा सुतार मेला गे म्हणला. अरे ह्या प्रचाराच्या गाठ्यात कशाला मेलं कुणास ठाऊक म्हणला. काय आलं का मड ना अजून मड यायला टाइम आहे म्हणला. मग जाऊ द्या म्हणला. कशाला जायचं लगा सुतार मेटावर 10 मत आहे ती म्हणला. त्याचं पाहुणं रावलं म्हणला. म्हणला आधीच काटावर कुस्ती आली आणि तुझा गेम झाल्यावर काय करतो. हे चला म्हणले. गेलं तालुक्याला मोठा लाट गुलाबाचा हार आणला. लग्नात घातले तर तसला हार आणला 500 रुपयाचा. गडी साधा आपला भोळा मेलेला. त्या पांडवाच्या वाय 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 करत ॲम्ब्युलन्स आल्या सगळे त्या पांडाचं पोरासहित सगळी त्या पांडाचं मड घेऊन आत गेले. आणि ॲम्ब्युलन्स वाल्या वाट बघतोय आता येतील मग येतील पैसे द्यायला पण कोणच नाही. एक जण म्हणणं आयडिया चालू. संतोष मेंबर व्हा पुढे म्हणला.
संतोष नंबर घेऊन काय कशासाठी अँब्युलन्स पटले काय नाही म्हणला भाडं पाहिजे. आता ते यायला अवघड आलं. कुठनं आलंय म्हणला मिरजन आलंय. किती भाडं? 10,000 द्या मेंबर म्हणले. मेंबरनं असं दुष्काळ पडल्यावर तोंड केलं आणि 10,000 काढून दिलं. 10,000 काढून दिल्यानंतर मग ते मग म्हातारी रडा लागली पांडाची बायको आणि संत्याला बघितलं न रडा लागली. हे मुडद्या संत्या माझ्या म्हाताऱ्याची दाढी करायत नव्हता आता कसा कडू पांढरं कापड घालून आलाय. अरे संत्या अरे हे काय भानगड लागले म्हणलं आयला. बरं असू द्या म्हणला. सगळे गेले. त्या पांढरा म्हाताऱ्याला सगळी जाळून आले. जाळून आल्यानंतर जस जसा इलेक्शनचा दिवस येईल तसा माहोल चढायला लागला. आणि पुढे काय साधा गडी होता काय म्हणलं. बांडा नाना मेहतर म्हणून होता. जुनं खाड होतं. 3 टर्म मेंबरच होतं म्हणला. आता ह्या टायमाला डिप्टी व्हायचं आहे म्हणल्यावर निवडून यायचं म्हणला. या संत्याला दाखवतोच म्हणला माझा हिसका म्हणला. आणि झालं. आता काय करायचं ठरलं. खाल्ल्या आळी जेवण वरल्या आळी जेवण सगळीकडे जेवण. पुन्हा त्या पक्यानं प्लॅन काढला. आता असं करूया म्हणला या वार्डातल्या सगळ्याच बायांना जेवण देऊया म्हणला. हे ठरलं. मग त्या लाल महाराजाला बोलवलं. गुलाबजामुन काय हे काय पापड काय मट्टा काय हे सगळं जेवणाचा बेत आखलं. आखरी जेवणाचा बेत आखला. असाच मंडप ठोकला आणि जेवण 5 प्रश्न ठेवलं. आणि जेवणाला निम्या बाया बसल्या. निम्या बाया जीवीच नाही ते. अहो काय झालं काय राधामावशी काय झालं फुला वहिनी काय झालं तुम्ही जेवण नाही काय. अरे वा भाड्यानं म्हणला गड्या बा पेशंटला दारून म्हटणं आणि आम्हाला हे असलं सभाक्षार जेवण काय म्हणलं. अरे तुझ्या आईला म्हणला ही भानगड आहे काय. दावल्याला बोलावा म्हणले. मुलाण्याच्या दावल्याला बोलवून आणलं. आता म्हणलं का कोंबड्या शिल्लक आहे त्या काय नाही 5-10 कोंबड्या आहेत त्या म्हणलं. बरं असू दे म्हणलं आण कापून सगळं 5-10 किलो असेल ती मटण आणि तुला उकतच दिलं म्हणला ही चिकन बिर्याणी करायला. हे चिकन बिर्याणी केली. नेहमी भगून इकडे शाकाहारी नेहमी मांसाहारी. तवर का कुलकर्णी काकू म्हणले हे मांसाहारी इथे असेल तर आम्हाला हे जेवण चालणार नाही म्हणले. त्यांची व्यवस्था वेगळीकडे करा. आणि ते वाण्याची बी बाय म्हणले आमचं जेवण हिथू नको बाय म्हणले. आम्ही कवा आमचं हाड वाटलो नाही. मी कुठलं काय आणलंय म्हणले. थांबा म्हणला. अवध्यान पांड्या म्हणले आपण काय तर आयडिया करू म्हणले. मग त्यांनी काय केलं आयडिया केली. इथून तिथून असा मंडपाला पार्टिशन टाकलं. इकडं म्हणला शाकाहारी बसा इकडे मांसाहारी बसा म्हणले. आणि मांसाहारी जेवण बिवण बायाने केलं. इकडे शाकाहारी थोडं शिल्लकच राहिलं होतं. तशा मांसाहारीतल्या बायाने पिशव्या आणल्या आणि आमचंच राहिलंय की म्हणल्या द्या भरून यात म्हणलं. आणि मग काय कोणी भात घेतला कोणी जामन घेतलं. जामन कसं घ्यायचं पितळीने खोऱ्यानं मुरम वाढल्या आणि बाया पितळीनं गुलाबजामुन वाढा लागल्या. आणि झालं. मग सगळ्यांनी ते नेहलं. आता असा इलेक्शनचा दिवस या लागला. तसं सारखं हे पैसे चाललं. ह्याला दे पैसे त्याला दे पैसे. ह्याची म्हातारी आजार आहे त्याची आई आजार आहे. ह्याच्या पोराला शाळेला फी कमी पडल्या. असं करता करता संख्या भुलून गेलं सगळं. इलेक्शनच्या 2 दिवस आधी भालू अण्णानं बोलवलं. अरे म्हणला ते झालं खरं आता उद्या इलेक्शन आलंय म्हणला. वाटपाच्या पैशाचं काय करायचं म्हणला. होतं ते 6 लाखाचं मी उदं वाटलं झालं म्हणला. आता वाटपाचं कुठनं आणायचं. बर का बरं असू द्या म्हणला काय असेल ते असेल. संत्या तुझी ती 1.5 एकर जमीन आहे ना म्हणला. आहे की म्हणला. ग्रामविकास नागरी पतसंस्था ही भालू अण्णाचीच काय म्हणला. जा मॉर्गेज करून या जा म्हणला. झालं. संत्या आण्या पांड्या मारत्या इट्या सगळी गेली तालुक्याच्या ठिकाणी मॉर्गेज करून आणली. भालू अण्णानं 5-7 लाख रुपयाचा रोखा केला. ग्रामविकास नागरी सहकारी पतसंस्थेतनं. त्याचा चेअरमन बी भालू अण्णा. आणि रोखा केला. आणि संत्याला सांगितलं आता काय काळजी करू नको म्हणला. तू निवडूनच आल्यात जमाय म्हणला काय. आणि ह्या सगळ्या घाट्यात ह्या इलेक्शनच्या राड्यात काय झालं गोरा गोमटा संत्या काळा ठिकार पडला होता सगळा.
आणि वर टोपी घातलेली अशी माझ्यासारखे आणि ह्याला येळ आमुष्याला सुगडावर कसं ती पांढरी जाणी जागते ती तसा संख्या दिसा लागला. आणि मग झालं इलेक्शनचा दिवस आला आणि मग वाटपाचे पैसे द्या गे म्हणले भालू अण्णाकडे आणून. भालू अण्णाकडे पैसे दिलं. भालू अण्णानं त्यांच्यातली 4 पोरं गेले गोळा केले. भालू अण्णानं 1.5 लाख खिशात घातलं. 5.5 लाख आपल्या वार्डात एवढं लागत नाही मग आम्ही कशाला आहे म्हणला की 5.5 राहू द्या म्हणला. झालं भालू अण्णानं 1.5 हाणलं 5.5 लाख दिलं त्याला. हे पोरं पैसे वाटत सुटले. पैसे वाटत सुटल्यावर मग जरा कॉन्फिडन्स आला संख्याला. हे आपण निवडून येतोय गड्या म्हणला. काय असं तसं झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी इलेक्शनचा दिवस उघडला. ह्याला 5 दे त्याला 10 दे असं करत करत सगळं पैसे संपलं आणि इलेक्शनचा ते दिवस संपला. मग रात्री चर्चा चालू झाल्या. संते येते का नाही काय खरं नाही गड्या म्हणले. बंडानाना म्हणला लय पोचलेला खिलाडी म्हणला. काय हे काय संख्याचा मेळ लागू दे नाही. एखादा म्हणायचा अरे कशाचा पाण्यातला खांब असतंय एकीकडल्या बाजूला पडणार नाही तर दुसऱ्या बाजूला पडणार. असे म्हणता संत्याचा कॉन्फिडन्स डूळ व्हायला लागला सगळा. संत्या आता उभू का म्हण गालातल्या गालात हाणून घ्यायला लागलं. का म्हणे इलेक्शनला उभारलो कोणा ठेवाय काय सुदबुद्धी सुचली कोणा ठेवाय. आणि मग कसं तरी इलेक्शन झालं. इलेक्शनाच्या दिवशी सगळीजण गावाच्या मारुतीच्या मरब्याच्या सगळ्या पाया पडून आले. तिथं पाया पडायला गेले की संत्या तू 100% आलाय म्हणले निवडून. पण फक्त मारुती मंदिराची 5,000ची पावती पड. संत्याला आता ते खादीची कापडं काढून फेकून तर देवगाव वाटा लागलं. तरी मी संत्यानं 5,000 दिलं. मरुम्याकडे गेली. औंधा मरुम्याची जत्रा लय जोरात. अरे मरुम्याची जत्रा आखाडात ना आता काय म्हणलं. हे आखाडात कोण गावतय म्हणले तू गावणार आहे बघू 5,000. मरुम्याच्या जत्रेचं 5,000 आमसुबाच्या जत्रेचं 5,000 दिलं. असं करत करत पाक संख्येच्या खिशात रुपड्या राहिला नाही चहा प्यायला. झालं आता काय करायचं काय नाही करत करत असा दिवस रात्रभर संख्याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी निकालाचा दिवस उजडला. सगळी गाड्यान मोटरान पुंगळ्या काढा म्हणले. भँग करत सगळी गेली तालुक्याच्या ठिकाणी. काय संतोष मेंबरचा विजय असो संतोष मेंबरचा विजय असो. आणि इकडे पैशाचा आकडा बघून संत्याला भोवळ यायची पाळी आली. झालं आणि निवडणूक काउंटिंग अधिकाऱ्यानं काउंटिंग मोपायला चालू केलं. ट्वाँग मशनी वाजा लागल्या. झालं की आणि दोघांना समानच मतं पडली. अरे तुझ्या म्हणजे लोक म्हणले की बंडा मित्र गडी चांगला भेटला गे म्हणला. काय बंडा मित्रांना आदल्या दिवशी सगळे आपली फुलमाळ्याची माणसं गोळा केली. हे म्हणला एक जर माणूस फुटलं तर मग त्याला भावकीतनं वाळीत टाकणार आहे म्हणलं. झालं मग बंडा मित्रांची हे फाईट झाली. झालं समसमान मत झालं. मग ते काउंटिंग ऑफिसर म्हणला जे समसमान मत झाले ती नाही त्यांचं म्हणला चिठ्ठ्या टाकायची असते ते म्हणला. आणि चिठ्ठीत कोणाची चिठ्ठी निघल ती म्हणला विजय. झालं एक प्राथमिक शाळेतली एवढी बारकी पोरगी तिथे बोलवून नेले. असं प्रिसाइडिंग ऑफिसरनं एका त्या तांब्यात चिठ्ठ्या हलवल्या आणि टाकल्या. आणि एक चिठ्ठी त्या पोरीनं काढली आणि त्या काउंटिंग अधिकाऱ्यानं काढली. अशी काढली सगळ्याची काळी धडा करायला लागलं होतं. अशी चिठ्ठी काढली आणि त्यानं सांगितलं संतोष सिद्धनाथ सपकाळ. हे कालवा झाला संतोष मेंबरचा विजय असो. धडाधड फटाकड्या उडा लागल्या ही उडा लागल्या सगळं झालं. तेवढ्यात आण्यानं काय शाळा केली सगळं गेलं तर संत्याचं. गळ्यात वाच्या नावाची एक साखळी होती आठवण. संत्या आण्यानं काय केली ताड दिशी ती गळ्यातली साखळी तोडली त्या पुरीच्या गळ्यात घातली. होतं नव्हतं तेवढं बी गेलं त्याचं. काय संत्याचं तोंड लय बेकार झालं. पण आता संत्याला उभी एवढा हसावं लागत होता. हसत होता तसा संत्या. मग धडा करत ही सगळी मिरवणूक फटाके वाजूला गेली. मग आंबाबाईचं दर्शन हे दर्शन करत 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 अशी मिरवणूक आली. सगळ्या म्हणला भटानानाच्या दारामोर फटाकड्या उडवायच्या हे करायचं ते करायचं म्हणला. सगळे लोक
नुसती गोलानात धावून निघाली आणि संत्याच्या घरी गेली आणि संत्याची म्हातारी वाट बघत बसली होती. नवऱ्याची जी बेजमी होती 2 लाखाची ती बी गेली, नवऱ्याचं इम्याचं पैसे आलेलं ते बी गेलं, गावाकडची 1.5 एकर जमीन होती ती बी ह्यानं मॉर्गेज करून दिली. संत्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू आलं आणि म्हणला, आयो संत्या मावशे बघ तुझं संत्या आलं का नाही लोकशाही पद्धतीनं निवडून. तसा त्या म्हातारीचा पारा चढला, तुझ्या लोकशाहीला लावला तू म्हणले. धन्यवाद.